इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता आवाज उठू लागला आहे. शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी आक्रमक पवित्रा घेत कंपनीत धडकले. कामगारांच्या विविध समस्या आणि हक्कासाठी त्यांनी व्यवस्थापनासमोर ठाम भूमिका मांडली. कामगारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देत त्यांनी तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देण्याचे आश्वासन संघटनेने दिले. आता व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रमिक राष्ट्रीय कामगार एकता राष्ट्रीय संघटना या संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. महिंद्रा कंपनीमध्ये इगतपुरी येथे या कंपनीतील कामगारांना आज गेले महिना झाला महिंद्रा कंपनीने घेतलेली महिंद्रा कंपनी त्यांची जमीन वापरते, त्यांचे पाणी वापरते आणि तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नाकारते. हा सगळ्यात मोठा इश्यू इथं उत्पन्न झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 3-3 वर्ष काम करत असताना इथे या कामगारांना PF सुविधा आणि मेडिकल सुविधा जर देत नसेल, एवढी मोठी महाराष्ट्र राज्याची महिंद्रा कंपनी, तर मोठी चिंतेची बाब आहे आणि कामगारांच्या क्षेत्रामध्ये खंत व्यक्त होत आहे सगळी. तर अशा विषयामध्ये या ठिकाणी आम्ही आज कामगारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि लवकरच आम्ही संघटनेच्या वतीने सदर महिंद्रा व्यवस्थापनाला आम्ही एक पत्र देणार संघटनेचं आणि कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही चर्चा करणार. जर त्यांनी योग्य प्रतिसाद दिला तर ठीक आहे, नाही तर पुढील संघर्षाला कंपनी तयार राहू. काय सांगाल तुम्ही आज सगळे इथे जे जमा झालायत त्याचं काय मेन कारण काय आहे? कशाबद्दल झालेलं आहे? आमच्यावर अन्याय अशाबद्दल झाला आहे की जो परमनंट वर्कर असतो त्यांचा जो पगार वाढीसाठी त्यांनी तो केली गव्हर्नमेंटला हे केली, त्यांनी ॲग्रीमेंट साईन केली. त्यांनी ते ॲग्रीमेंटच्या साईनमध्ये तिथे आमचा मत झालेला आहे, कारण आमचं कमी केलेलं आहे, आम्हाला तो पण कमी केलेला आहे आणि आम्ही आत्ता सध्याच्या परिस्थितीला इथं 1 वर्ष झालं 3 वर्ष झालं काम करतोय ना, तर ते आम्हाला एवढं न करता आम्हाला जो कालावधी दिला त्यांनी, आम्ही कर्मचाऱ्यांकडे सांगितलं की आम्हाला रोजगार मिळावा आणि आमचं एवढीच इच्छा होती की आम्हाला परमनंटची अपेक्षा नकोय. आम्हाला फक्त एवढीच इच्छा होती, आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मधून किंवा पुढच्या जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये टाका, परत पुढे रिन्यू करत राहा. किती वर्ष झाले सगळ्यांना? आता सगळ्यांनी 1 वर्ष 3 वर्ष 3 महिने किंवा 4 दिवस झालेले असे. इथली काय सुविधा आहे? मेडिकल सुविधा वगैरे काय आहे? तुम्हाला सेफ्टी वगैरे काहीच नाहीये? फंड वगैरे काहीच नाही? PF फंड वगैरे काहीच त्याची सुविधा नाही? बरं, ठीक आहे. आता काय मागणी तुमची मग पुढची? आमची फक्त एकच मागणी की आम्हाला कामावर घ्यावं आणि अशी एकच मागणी आमची सर्वांची की आमच्या सर्वांचा समजा कॉन्ट्रॅक्ट संपलेला पण नव्हतं. काहींना जेवणावरून का मध्यरात्री अर्ध्या रात्री सर्वांना घरी काढून दिले. आता सध्याच्या स्थितीला तुम्हाला लेखी दिले का काय? त्यात काढण्याआधी लेखी दिलेलं काहीच नाही? गेटवर येऊन आमची आयडी जमा केली. हा, काहींना काम करताना घेऊन गेले, मला स्वतःला काम करताना घेऊन गेले आणि ते काय बोलले, तुमची चुकी झाली, तुम्ही रिझाईन द्या नाही तर तुमच्यावर पोलीस केस होईल. पोलीस केस केली तुमच्यावर? कोणी? नाही, अजून नाही केली. पोलिसांनी धमकी दिली? पोलीस स्टेशन कुठलं आहे तुमच्या अंडर? इगतपुरी पोलीस स्टेशन. त्यांनी कोणी काय धमकी दिली तुम्हाला? बोलले का तुम्ही जर का अंगावर केस घ्या, नाही तर मग क्लिअरच करून टाका. अच्छा, मग त्यानंतर इथे काय आपल्या झालं ऑफिस मध्ये? फक्त पोलीस प्रशासनाने आम्हाला माफीनामा लिहून घेतला. माफीनाम्यावर आम्ही सही केली आणि ते बोलले की तुम्ही कामाला जा, तुमचा रोजगार काही होणार नाही. घेतलं मग कामावर? वरती आलो महिंद्रा कंपनीच्या, तिथे आलो, त्यानंतर आमचं डायरेक्ट ID कार्ड जमा केले. ते बोलले का तुमचं ना ते कंपनीचा काही संबंध नाही, तुम्ही येऊ शकता. माफीनामा का देण्यासाठी सांगितलं? जे आम्ही स्ट्राईक केली ना आमच्या हक्कासाठी, त्यानुसार ते बोलले का तुम्ही कंपनीच्या विरोधात जात आहेत, त्यानुसार तुम्ही स्ट्राईक केली, त्यानुसार आम्हाला कंपनीची माफी घ्यावं. तुमच्या सहमतीने तुम्ही माफीनाम्यावर सह्या केल्या? तुम्ही सगळ्यांनी सहमती तुमची होती साईन करण्यासाठी? मग खोटं बोलून सह्या केल्या तुमच्याशी? काय केलं, दबाव टाकला आणि तुमची चुकी झाली. ते काय बोलले, तुमच्यावर पोलीस केस होईल. त्या भीतीपोटी आम्ही साईन करून दिले, रिझाईन करून दिले. किती जणांनी सह्या केलेल्या? किती जण होते? किती जण होते? पण सर्व होते? मी गेले 3 वर्ष काम करत होतो मागे. हा, आता मग माझं मध्ये 3 वर्ष संपलं, रिटर्न आता जॉईन झालो. थोडे दिवस काम केलं, पण काम करता येणार नाही. मी कम से कम 8 दिवस काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी बघितलं का हा पहिले काम केलंय, त्यांनी ID घेतली, मला सीधा काढून दिलं न सांगता काय?
रिझन नाही दिलं म्हणजे. रिझन नाही, त्यांनी सीधा म्हणले तू तू काम केलेलं तू इथे नाही काम करू शकतात. आणि माझी एज झाली, मी दुसऱ्या कंपनीत जाते म्हणतो तुझी एज जास्त आहे. थोडक्यात तुमच्यावर दबाव आणून तुमच्याकडून सह्या त्यांना करून सांगितलं Direct कोणतं काम direct पहिले ID मिनिटं काम केलेलं आहे, नाही सांगितलेलं का? आहे. डायरेक्ट बोललो ना, कारण त्यांना माझ्यासाठी माझे ऑफिसर स्वतः गेले होते याला कामाला घ्या, पण ते म्हणतात तुझं नाही जमलं, तुझी एज जास्त आहे. आणि मी आता इतर घेतले दुसरी पण नाही घेतले ना एज